पृथ्वी तलावर असणाऱ्या संपूर्ण सजीवांप्रती करुणा आणि मैत्री प्रस्थापित करणारे तथागत भगवान सम्यक संबुद्ध आणि ज्यांच्या पुण्यानं आपण सुखाचं जीवन जगत आहोत असे आपले प्रेरणास्थान, आधारस्तंभ, परमपूज्य बोधिसत्व ज्ञानरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही विज्ञानवादी विचारांना मी सर्वप्रथम पंजाब प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो। ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व बौद्ध झालोत अशी भारतातील बौद्धांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष कालवश भैयासाहेब आंबेडकर। भैयासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ज्यांनी गेली 45 वर्ष या भारतीय बौद्ध महासभेला संपूर्ण भारतामध्ये एकसंघ करून ठेवलं अशा बाबासाहेबांच्या सुनबाई भैयासाहेब आंबेडकरांच्या पत्नी आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला मी नमन करतो। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला मी नमन करतो। ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया साहेब, आंतरराष्ट्रीय ट्रस्टी आदरणीय सुभाषजी जमजाडे साहेब, आंतरराष्ट्रीय ट्रस्टी आदरणीय प्रवीण निखाडे साहेब, आज सध्या नियुक्त झालेले ट्रस्टी आदरणीय SK भंडारे साहेब या सर्वांच्या कार्याला आणि त्यागाला मी नमन करतो। आजच्या या हिंगणघाटमध्ये आयोजित असलेल्या भव्य दिव्य धम्म परिषदेला उपस्थित झालेले, धम्म मेळाव्याला उपस्थित झालेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव पुस्ते साहेब, माफ करा भंतेजीचं नाव अगोदर घ्यायला पाहिजे, आदरणीय पूजनीय राहुल बोधे भंतेजी। राहुल बोधे भंतेजी म्हटलं तेव्हा थोडीशी धडकी भरली होती, कदाचित खाऊन लटसलेले राहुल बोधे इथे आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या मंचावर कसे काय हा प्रश्न निर्माण झाला होता की जेव्हा मी चेहरा पाहिला तर म्हटलं हे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे आहेत। आणि लक्षात घ्या, प्रस्तावना सोडून थोडंसं बाजूला होतो, जे या रामनेर संघाला भंते गण बोलावले आहात आपण हिंगणघाटकरांनी, इथे काही भिक्षू मला ज्याला आपण शेतातलं गुजारणं म्हणतो तसे आहेत, कोणी बोलावलं कोणी त्यांचं नाव सुचवलं हे मला माहीत नाही, पण जेव्हा मी बघितलं जेवायला गेलो तेव्हा ते भिक्षू नजरेस आले चंद्रपूरचे, ते बुजाडणं आहेत। लक्षात घ्या बुजाडणं म्हणजे काय होते ते। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव पुस्ते साहेब, ज्यांचे पुस्तकं वाचून प्रवचन आम्ही शिकत आलो आणि प्रवचन देतो असे आमचे मार्गदर्शक आदरणीय MD सरोदे साहेब, जे राष्ट्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आहेत। आजच्या या धम्म परिषदेला ज्या 13 दिवसापासून या हिंगणघाट परिसरामध्ये जनजागरण सुरू आहे धम्माप्रती, याचं आयोजन करणारे माझ्या संपर्कात जास्त असलेले माझे कनिष्ठ बंधू, लहान बंधू आदरणीय सुनीलजी तेलतुंबडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, तालुका अध्यक्षासहित वर्धा जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब, राहुलजी गायकवाड साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, वर्धा जिल्ह्यातील सर्व शहर कमिट्या, सर्व ग्रामशाखा, सर्व वार्ड शाखा, मंचावर असलेले सर्व विविध जिल्ह्यातून आलेले जिल्ह्याचे पदाधिकारी, मंचावर विराजित असलेल्या आदरणीय महाराष्ट्राच्या संघटिका आमच्या चंद्रपूरच्या प्रथम श्रामणेरी, त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे। त्या कधीही नाही म्हणत नाही, कोणत्याही जिल्ह्यात कुठेही पाठवा महिला उपासिका शिबिर घ्यायला,
त्याही इथे उपस्थित आहेत आपल्या धम्म परिषदेमध्ये. आदरणीय कविताई मेश्राम मॅडम आणि या हिंगणघाट परिसरातील धम्माप्रती निष्ठावान असलेल्या धम्म भगिनी, प्रथम नाव घेत आहोत धम्म भगिनी आणि धम्म बंधू, या सर्वांना एकत्रितपणे मैत्रीपूर्ण जय भीम करतो. धम्म भगिनींचं नाव यासाठी घेतलं की ही धम्म परिषद, मला वाटलं की कुठं महिलांची धम्म परिषद आहे की काय, म्हणून त्यांचं नाव अगोदर महिला प्रथम. इथून आता 10 मिनिट हा खटाटोप या तालुका कार्यकारिणीने का केला. 13 दिवसीय विविध शिबिरं त्यांनी राबवले. सामने शिबिर असोत, महिला उपासिका शिबिर असोत, असे अनेक शिबिरं राबवता राबवता आपण समारोपीय कार्यक्रमाकडे 11 तारखेला वळतो आहोत. भीमराव साहेब येणार आहेत 11 तारखेला. हा खटाटोप यासाठी करत आहेत आणि आपण करत आहात की हा बुद्धांचा धम्म आपल्या डोक्यामध्ये रुजावा, आणि जेव्हा आपल्या डोक्यामध्ये रुजेल तेव्हा आपण इतरांना सांगाल. ह्याकरिता हा खटाटोप आहे. कोणी आपल्या पदाकडे नाही बघत आहे. हा फक्त धम्म कसा पुढे जाईल, ही भारतीय बौद्ध महासभा कशी पुढे जाईल, हा एकमेव उद्देश मनात ठेवून सुनीलजी तेलतुंबडे साहेब आणि त्यांची टीम या तालुक्यामध्ये धडपडत आहे, कार्यरत आहे. आत्ताच बोलून गेले आमचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष. 1 दिवसाचं लग्न घरात करण्यासाठी किती धावपळ करावी लागते, आणि तुम्ही तर 13 दिवसाचं हे धम्म परिषद घेत आहात. आपण हिंगणघाटकर अभिनंदनास पात्र आहात. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. हा धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग. फक्त जीवन जगण्याचा मार्ग नव्हे, निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग, स्वच्छ जीवन जगण्याचा मार्ग, नीतीनं जीवन जगण्याचा मार्ग. आणि अशा प्रकारे जो माणूस जीवन जगेल तो नक्कीच धम्माकडे वाटचाल करेल. आम्ही निष्ठेनं या भारतीय बौद्ध महासभेला समर्पित झालो तर आपण का होऊ नये हे आपण ठरवायचं आहे. माझ्यापासून मी सुरुवात करायची आहे. मी या धम्माच्या प्रती समर्पित झालो पाहिजे. मी आंबेडकरी घराण्याच्या प्रती समर्पित झालो पाहिजे. ही एक निष्ठा आपण मनामध्ये बाळगायची आहे. तेव्हा खरा बाबासाहेबांचा सैनिक हे घराघरातून तयार होतो. आपण निवड ऐकून जायचं नाही आहे. आपण ह्या धम्म परिषदेमधून प्रण करून जायचं आहे की मला माझ्यापासून सुरुवात करायची आहे. मग माझ्यापासून मी सुरुवात केली तर कोणीही तुमच्याकडे बोट दाखवणार नाही. प्रामाणिकपणे निघा. आता राजकीय उल्लेख थोडासा झाला. अकोला जिल्हा निष्ठावान आहे, प्रामाणिकपणे कार्यकर्ते झटत आहेत, म्हणून 42 वर्षांमध्ये आज तेथे बाळासाहेब आंबेडकरांचं रूप वेगळ्या पद्धतीनं दिसत आहे. पण इतर जिल्ह्यामध्ये का नाही साहेब? याचं कारण वानखेडे साहेब हेच आहे की प्रामाणिक कार्यकर्ते नाहीत, इमानदार कार्यकर्ते नाहीत. मी माझ्या जिल्ह्याची चंद्रपूरची गोष्ट करत नाही आहे. जिथे जिथे बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं नाही त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रामाणिक लोक बाळासाहेबांना भेटलेले नाहीत, म्हणून त्या त्या जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी किंवा भारतीय बहुजन महासंघ हा पुढे गेलेला नाही आहे. तडजोड चालू आहे, कुठेतरी तडजोड चालू आहे. आणि हे तडजोडी स्वीकारता हे वर्ष वाया चालले साहेब. म्हणून बाळासाहेबांना लोक स्वीकारत नाही आहेत. कुठे माझा फायदा होईल हेच पाहून राहिले. म्हणून राजकीय ते कडे पुढे जाण्याच्या अगोदर आम्हाला भारतीय बौद्ध महासभेकडून जावं लागेल, तेव्हा राजकीय पाया मजबूत होईल. अकोल्यात उगाच बाळासाहेबांचं नेतृत्व नाही आहे.
भारतीय बौद्ध महासभा अगोदर तिथे रुजली, मजबूत झाली, तेव्हा कुठं बाळासाहेबांच्या राजकीय नेतृत्वाला दिशा मिळाली. हा पाया आहे आणि सामाजिक पाया जेव्हा मजबूत होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. पुढे कधी वेळ मिळाल्यास आणखी आपण भेटू शकतो. कदाचित 7-8 मिनिट होऊन गेलेले आहेत, 2-3 मिनिट बाकी राहिले आहे. एक संदेश देतो शेवटी आणि मी माझं मनोगत इथेच थांबवतो. भंतेजींनी गीतातून सांगितलं आहे आणि मीही एका गीतातून बाबासाहेबांचा संदेश आपल्याला देतो आणि मग इथेच थांबतो. सरोदे गुरुजी कवी आहेत, त्यांना आदर्श मानावा लागेल कारण त्यांच्यानंतर मी लिहायला लागलो. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. फायदा तुमचा घेतील वैरी, फायदा तुमचा घेतील वैरी. आपसामध्ये भांडू नका रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. भेदी असतील आमच्याच मध्ये, दगाबाजांना घ्या पार कुणी. भेदी असतील आमच्याच मध्ये, दगाबाजांना घ्या पार कुणी. उदो करतील माझ्या नावाचा, उदो करतील माझ्या नावाचा. तयांच्या मागे लागू नका रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. रात्र दिन तुम्ही राहावे सतर्क, रात्र वैऱ्याची आहे समोरी. गोड बोलूनी गळा कापतील, गोड बोलूनी गळा कापतील. गफलतीमध्ये राहू नका रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. त्या दुनिया अहमपणाला करा स्वीकार मोठ्या मनाचा. स्वार्थासाठी नका ओढू पाय, स्वार्थासाठी नका ओढू पाय. लाचारीला स्वीकारू नका रे. स्वतः मधल्या चुकांना शोधा, दावू नका इतरांकडे बोट. वास्तविकताही सांगतो किशोर, वास्तविकताही सांगतो किशोर. डोळे मिटून हे पाहू नका रे. बाबासाहेब सांगून गेले, एकजुटीने सारे रहा रे. एकजुटीने सारे रहा रे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.